नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धाचा मार्ग हा माणसाला नवी दृष्टी देतो, नवं तेज देतो, नवा आलोक देतो, नवी प्रभा निर्माण करतो, नवी प्रज्ञा जागवतो असा महान लोकोत्तर जीवनाकडे नेणारा बुद्धाचा मार्ग आहे. हा मार्ग प्रत्येकाला परिपूर्ण मुक्तीवर आणि विमुक्तीवर नेऊन पोहोचवतो. या मार्गामध्ये प्रत्येक जण हा बोधी अंकुरामध्ये परिपूर्ण समावलेला आहे. बोधी अंकुर म्हणजे जे परिपूर्ण ज्ञान बुद्धाने प्राप्त केले त्याचे बोधी अंकुर प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक मानवाच्या अंतर्मनामध्ये सुप्त आहे. प्रत्येकाला बोधिसत्व बनल्याशिवाय बुद्धत्वाकडे जाता येत नाही किंवा बोधीच्या अंगाला जागवता येत नाही. म्हणून जीवन मार्गामध्ये अगोदर बोधिसत्व या पायरीला जावं लागतं. बोधिसत्व या महत्त्वपूर्ण अंगाला स्पर्श केल्यानंतर आणि त्याची स्पर्श अनुभूती जाणल्यानंतर आपण पुढे पुढे हे उजागर होऊन आपली झेप घेऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला झेप घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बुद्ध मार्गामध्ये पवित्र थोडं जरी कर्म केलं तर ते वाढत 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 परिपूर्ण बनते. ते पवित्रता ही परिपूर्णत्वाला नेऊन सोडते. यासाठी आपण प्रबळ श्रद्धावान बनत बनत परिपक्व श्रद्धावान झालो पाहिजे. श्रद्धा ओघन्वतरती. श्रद्धेच्या बळावरती किती मोठा लोंढा आला संसाराचा तरी तो फोडून तोडून आपण तरुण जाऊ शकतो. संसार एक प्रचंड लोंढा आहे आणि याच्यातून भेदून आपण पार जाऊ शकतो श्रद्धा बलावर. आणि म्हणून श्रद्धेच्या बलावरती प्रत्येक व्यक्तीने बोधिसत्वाच्या 10 पायऱ्या पूर्ण केल्या पाहिजे. एक मानव बोधिसत्व बनत आपल्या या 10 पायऱ्या पूर्ण करतो. दान पारमिता, शील पारमी म्हणजे पारमिता, नैष्कर्म्य पारमी, वीर्य पारमी, अधिष्ठान पारमी, ह्या 5 पारमिता. करुणा पारमी, मैत्री पारमी, शांती पारमी, सत्य पारमी आणि उपेक्षा पारमी अशा या 10 पारमिता प्रत्येकाला पूर्ण केल्या
त्याला फार मोठी शक्ती आणि तेज प्राप्त होते. म्हणून या संसाराच्या कोणत्याही चक्रामध्ये आपण अडकून किंवा वाहत जाऊन किंवा त्याच्यामध्ये चिपकून न राहता त्याला परिपूर्ण त्यागलं पाहिजे. पूर्ण संसाराचा फेरा, पूर्ण भवचक्राचा फेरा आपण त्यागत परिपूर्ण त्यागून राग, आसक्ती, हाव, द्वेष, लोभ, मोह, तृष्णा, मान, अहंपणा, ईर्ष्या, हेवा, प्रमाद या संपूर्ण विकारावर आपण मात करत, परिपूर्ण मात करत हे पुढं गेलं पाहिजे. भारतातले बोधिसत्व महान आहेत. त्यांनी वयाच्या 16 वर्षापासून बोधिसत्व गुणाला ओळखलेला आहे आणि बोधिसत्व गुणाची ओळख करून त्यांनी वयाच्या 16 वर्षामध्ये, हे फार इम्पॉर्टंट वय आहे, याच वयामध्ये दिशा मिळते आणि दिशा घेऊन माणूस पुढे जातो. आणि म्हणून या बोधिसत्वाने भारतातला हा बोधिसत्व यांनी या 10 पारमिता आपल्या मनामध्ये परिपूर्ण ठाम करून त्याला पूर्णत्व मिळण्यासाठी कामाला लागले. कोणतंही क्षेत्र त्यांनी रिकामं ठेवलं नाही, ज्या क्षेत्रात त्यांनी सर्वात युग प्रवर्तक म्हणून कार्य केलेलं आहे. बोधिसत्व हा असं युग बदलून टाकत असतो. एकच बोधिसत्व हा युग बदलून मानव जातीला, जे लोक दबलेले, चेपलेले, तळागाळातले, शोषित, पीडित, रंजले, गांजले, खूप दाबून टाकलेले 5000 वर्षाचे लोक या बोधिसत्वाने परिपूर्ण नरकातून बाहेर काढले. असं हे सर्वात मोठं महान कार्य बोधिसत्व करत असतो. या बोधिसत्वाच्या अंतःकरणामध्ये प्रचंड महासागरासारखी महाकरुणा असते, तळमळ असते. या तळमळीनं ते सर्व शोषितांना, पीडितांना, वंचितांना, दबलेल्या, चेपलेल्या, तळागाळातल्या समग्र मानव जातीला ते परिपूर्ण जागवतात, पेटून पेटून सोडतात. घर घर पेटवले, वस्त्या वस्त्या पेटवल्या, महानगर पेटवले आणि नगर पेटवले. समग्र मानव समाज त्याने पेटून लोकाला जागवलं, जागरूक केलं. स्वतःच्या अस्मितेबद्दल, स्वतःच्या हक्काबद्दल, स्वतःच्या अधिकाराबद्दल, स्वतःच्या स्वामित्वाबद्दल, मानव म्हणून जगण्याच्या परिपूर्ण महत्वाकांक्षेसाठी त्याने सर्वांना पेटवतच नेलं. सारा भारत त्याने पेटवला. आणि म्हणून आज या देशामध्ये कोटी कोटी जाती जमातीचे लोक, कोटी कोटी समाजाचे लोक हे आपल्या हक्काबद्दल लढायला तयार झालेले आहेत. कोणत्याही समाजाचे लोक बोधिसत्व हा सर्वांना पेटवतो, सर्वांना हक्काची जाणीव करून देतो. आणि म्हणून आपण अशा पुण्यवान बोधिसत्वाच्या युगामध्ये जन्माला आलो. हे भाग्यवान म्हणून आपल्या स्वतःला आपण पुण्यवान म्हणून या मार्गामध्ये त्यांचं उरलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. आपण शक्तीनिशी राबलं पाहिजे, धनाने,
संपत्तीनी, मनानी, तळमळीनी, कर्तव्यानी सारा वेळ आपण त्याला देऊन बोधिसत्वाच्या कार्यासाठी जिंदगी कुर्बान केली पाहिजे, जिंदगी अर्पण केली पाहिजे. तेव्हाच आपली खरी निष्ठा जगाला कळू शकते. म्हणून एक बोधिसत्व डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर झाला, तर त्यामधून अनेक आंबेडकर जन्माला आले. अनेक आंबेडकर वाढतच गेले, वाढतच आहेत, आणखी वाढतच जाणार आहेत. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही आंबेडकराची ज्योत प्रज्वलित राहणार आहे. ही प्रज्ञेची ज्योत आहे, हे प्रज्ञेचा ज्वालामुखी आहे, तो सर्वांमध्ये जागत राहतो. आपण सर्वजण दररोज आणि दररोज बोधिसत्वाचे गुण मनामध्ये अहोरात्र घेऊन ते वाढवण्यासाठी जिद्द वाढवावी, धैर्य वाढवावं, हिम्मत वाढवावी, तळमळ वाढवावी आणि एकीने वागावं. आपल्या आपल्या समाजाला जोडण्यासाठी आपण एकीने जीवन जगावं, एकीसाठी जीवन जगावं. अन्नासाठी जगू नका, खाण्यापिण्यासाठी जगू नका, एकीसाठी जगा, एकीला बांधायला जगा. तेच बोधिसत्वाचं काम परिपूर्ण होऊ शकते. पाली वचनामध्ये बुद्ध भगवंतांनी म्हटलं, सुखा संघस्स सामग्री, सर्वांनी मिळून मिसळून एकीनं वागणं हे महान सुखाचं आहे. यासाठी आपला जन्म झालेला आहे. समाज संघटित करून, समाजाला जोडून, संघर्षाच्या मार्गाला लागून, संघर्ष करण्याची हिंमत धरून आपण आपला जन्म खऱ्या अर्थानं जगा. यामध्ये सर्वांचं जीवन मंगलकारी आहे. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको सुखवड्डको ज्ञानवड्डको धनवड्डको पय्यावड्डको ते संसच्चेन शीलेन खन्ति मे तबलेन च ते त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सा